क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आशिष मेहरुल पंचांच्या डाव्या साइडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या स्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला मोहसिन पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूला खातं उघडणं हे क्रमप्राप्त. 2 चेंडूचा खेळ समाप्त. नाममात्र 1 धाव धावफलकावरती आशिष मेहरुल धाडसकळ गोवा क्रिकेट संघाकडनं पॉवर प्लेचं पहिलं अनिवार्य षटक हाताळताना दिसतोय. तो पंचांच्या डाव्या साइडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी ऑफ ड्राईव्हचा फटका निघतोय. चेंडू जातोय पॉईंट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव मोहसिनला प्राप्त होत आहे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. लीला या दुहेरी धावांकडे मोर्चा वळवला गेला. तो मोहसिनने साथ देतोय बबल नाईक. त्याला आघाडीचा विनीतचा शिलेदार हा नॉन स्ट्राईक एंडवरना. दुहेरी धावसंख्येने मोहसिन आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 3 धावा प्रथम फलंदाजी करताना अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ. यावेळी उजव्या स्टीवरचा चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जमिनीला घरंगत येतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती चेंडूवरती ताबा मिळवला जाईल. तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धाव मोहसिनच्या खाती जमा होत आहे. तर एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. तो नाममात्र 4 धावा धावफलकावरती. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा भव्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नेहमीच दरवर्षी एक वेगळा संकल्प, एक वेगळं काहीतरी पाहायला मिळतं, वेगळे पण पाहायला मिळतंय या क्रिकेट स्पर्धेचं. यावेळी डावखरे शैलीचा फलंदाज अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बबल नाईक स्ट्राईक एंडला. डावखरे शैलीच्या फलंदाजाला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू नो असल्याचा. नक्कीच संधी मिळेल ती बबल नाईकला फ्री हिटची. खराब चेंडू म्हणावा लागेल तो आशिष मेहरुल. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. तर धावफलक नाममात्र 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं अनिवार्य षटक हाताळलं जात आहे. आशिष मेहरुल पंचांच्या उजव्या साइडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप विकेट वरती मोठा फटका निघतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मधील ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय बबल नाईकच्या बॅटमॅनना. डीजे किती धावांची मजल मारून देतोय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला. धावसंख्या दुहेरी अंकात 11 धावा बिनबाद धावफलकावरती. पहिलं षटक आशिष मेहरुल राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी उजव्या स्टीवर गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर उसरी घेताना दिसतोय. चेंडू निर्धाव असल्याचा निर्वळ येतोय. षटक समाप्त होताना दिसत आहे. या इनिंग मधील पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक समाप्त. सांघिक धावसंख्या बिनबाद 11. ही एक संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल ती अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाची धाडसकळ गोवा क्रिकेट संघ विरुद्ध. एका बाजूला धाडसकळ गोवा क्रिकेट संघ आपण पाहतोय. गोवा राज्यातील एक दर्जेदार संघ, नामांकित संघ आणि कित्येक स्पर्धांवरती ज्या संघाने अधिराज्य गाजवलं असा हा रजत कुडाळकरच्या नेतृत्वाखालील आपल्याला संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ म्हणजे सिंधुदुर्गातील स्टारकश खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहे. हॅलो, आमच्या स्पर्धेदरम्यान सन्माननीय किरण गावित, प्राथमिक आरोग्य केंद्र मिडभाव, औषध निर्माता अधिकारी यांचं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं संकेत जेटे याच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत. पंचांचा इशारा येतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. आणि ते षटक हाताळण्यासाठी धाडसकळ गोवा क्रिकेट संघाकडनं गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे. गोलंदाजीच्या आक्रमणावर अर्थात टेनिस क्रिकेट विश्वातील गोलंदाजीमधील शिरोमणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सागर कांबळे यावेळी सज्ज होताना दिसतोय गोलंदाजीवरती. आघाडीची विनीची जोडी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचे मॅन फ्रॉम होडावडा बबल नाईक नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने मोहसिन. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाची किती धावांची भागीदारी रचताय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पंचांच्या डाव्या साईडने गणपती एंडकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय सागर कांबळे.
तीन शतरक्षक असेल ज्यांना मुभा असेल ती 38 सर्कलच्या बाहेर शतरक्षणासाठी तैनात करण्यासाठी. पंचाच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उजव्या इष्टीवर पडल्यानंतर बाहेर वळसा घेताना दिसतोय. फलंदाज मोहसिनकडे कुठंही उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव केला जातोय सागर कांबळेच्या गोलंदाजीवरती. शतरक्षण पाहिलं फ्लाइंग स्लिपमध्ये एक शतरक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅनवरती एक शतरक्षक, पॉईंटचा शतरक्षक डीप पॉईंटवरती तैनात केला जातोय आणि स्वीपर कव्हरवरचा शतरक्षक हा कव्हरमध्ये तैनात केला जातोय. डीप लॉंग अप दिसतोय, लॉंग ऑन बाउंड्री. राईट आर्म ओव्हर द विकेट सागर. यावेळी उजव्या इष्टीवरती चेंडू खाली राहतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मोहसिनचा याही वेळी फसला जातोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव केला जातोय तो सागर कांबळेच्या गोलंदाजीवरती. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. खूप मोठी जबाबदारी असेल. जोखीमयुक्त षटक हाताळलं जातंय धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट सागर. यावेळी अतिशय सुंदर चेंडू म्हणावं लागेल. चेंडू उजव्या इष्टीवर पडल्यानंतर बाहेर वळसा घेताना दिसतोय. फलंदाज मोहसिनला अंदाज येत नाही. आता म्हणतात सलग तिसरा चेंडू निर्धाव केला जातोय तो सागर कांबळे याच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक दुसरा धाड सकळ गोवा क्रिकेट संघ ज्या संघाने नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि षटक क्रमांक दुसरं सागर कांबळे. यावेळी ऑफराईजचा फटका निघतोय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. डीप पॉईंटचा शतरक्षक येतोय वेगाने. चेंडूची परती करेपर्यंत चेंडू फेक करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळते मोहसिनला. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय तो 12 धावा बिनबाद धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त. पहिले 3 चेंडू एका अचूक लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी करताना दिसतोय. आपली हुकूमत सिद्ध करताना दिसतोय गोलंदाजीमध्ये तो सागर कांबळे नावाचा गोलंदाज. शतरक्षणामध्ये बदल होतोय. स्ट्रायकरच्या दिशेने बबल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय आणि बबल नाईकसाठी शतरक्षण पाहायला मिळतंय. डीप एक्स्ट्रा कव्हरवरती एक शतरक्षक, डीप मिड विकेटवरती दुसरा शतरक्षक पाहायला मिळतोय आणि 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ दिसतोय, पॉईंट दिसतोय आणि त्याचप्रमाणे शॉर्ट थर्ड मॅन. पायचीचं अपील बबल नाईक शिकार ठरताना दिसतोय. पहिला गडी बाद होतोय तो अवधू स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाचा आणि पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू म्हणावं लागेल सागर कांबळे धाड सकळ गोवा क्रिकेट संघाला मिळवून देतोय. एस डीजे. जागा म्हणावी लागेल त्या वन डाऊन पोझिशनवरती ओमकार पाटील हा नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय अवधू स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाकडनं. पहिल्या जोडीला सुरुंग लावण्याचं काम करतोय गोलंदाज सागर कांबळे. धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं षटक क्रमांक दुसरं हाताळलं जात आहे. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आणि दुसरं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक हाताळून दिसतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघी 1 धाव एका गडीच्या मोबदल्यात आतापर्यंत गोलंदाजीमध्ये कामगिरी पाहायला मिळते ती सागर कांबळे. ओमकार पाटील यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने नंबर 3 वरती. बबल नाईक हा संस्थात माघारी परतताना दिसतोय. थोडासा निराश होतोय आपल्या खेळीवरती कारण मधल्या इशीवरचा चेंडू होता. खेळण्याचा अंदाज चुकला आणि पायचीचा LPW आपल्याला पाहायला मिळाला बबल नाईक. यावेळी शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता. शतरक्षक प्रयत्न करताना दिसतोय मात्र यावेळी चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडताना दिसतोय. 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने ओमकार आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 1 बाद 14 धावा. प्रथम फलंदाजी करताना अवधू स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघ. श्री रामेश्वर प्रतिष्ठान बिडभाव आयोजित भव्य दिव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा शुभारंभाची रजनी पाहायला मिळत आहे. पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी देतोय RD स्पोर्ट्स मानगाव क्रिकेट संघ आणि साखळी फेरीचे सामने पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये ज्या चुका होतील त्या चुका दुरुस्त करण्याची संधी तुम्हाला दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच मिळेल. दोन षटक 12 चेंडूचा खेळ समाप्त. 14 धावा 7ची सरासरी पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करताना
अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघ गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय आणि पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर ज्या गोलंदाजाने इनिंगची सुरुवात केली होती तो आशिष मेहरुल वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक हाताळताना यावेळी सज्ज होताना दिसतोय तो थेट आमच्या कॉमेंटर बॉक्स एंडकडनं. क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ पांगवलं जात आहे. स्वीपर कव्हरवरती क्षेत्ररक्षक दिसतोय. डीप लॉंग ऑफ वरती रजत कुडाळकर, लॉंग ऑन बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट आणि डीप स्कोर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. 38 सर्कलच्या आतमध्ये पाहिलं तर फ्लाइंग स्लिप, त्याचप्रमाणे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि पॉइंट. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावर पाहायला मिळतोय. आशिष मेहरुल पहिलं षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने आणि एका अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करण्याचा मानस पाहायला मिळतोय धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं. पहिला चेंडू निर्धाव केला जातोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने गोलंदाजीची सुरुवात पाहायला मिळते. ती आशिष मेहरुल व्यावसायिक क्रिकेटमधील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी उजवेष्टीवरती शपल होतोय. चेंडू फिरकावून दिला जातोय डीप स्कोर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाने चेंडूची फेकी होताना दिसते. अर्थात एकेरी धाव ही फलंदाज मोहसिनच्या खाती जमा होताना दिसते. तर एकेरी धाव संख्येने धाव फलक 15 धावा एका गडीच्या मोबदल्यात. स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे www.tenniscricket.in च्या माध्यमातून. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू जमलेला घनगळत येतोय. डीप लॉंग ऑफ वरती रजत कुडाळकर पाहायला मिळतोय. वेगाने फेकी करतोय आणि इथं अस्तित्वात नसलेली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरताना दिसतोय. दुसरा गडी बाद होतोय. अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाचा दुसरा आणि दुसरी सफलता धाड सकळ गोवा क्रिकेट संघाला. डीजे धावफलक पाहायला मिळतोय. तिसरं षटक पाहायला मिळतंय धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती आशिष मेहरुल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे ते फलंदाजांना. अर्थात दुसरा गडी बाद झाला अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाचा मोहसिन. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय हितांशु पाटील. नॉन स्ट्राईक एंडवरती तर स्ट्राईक एंडवरती ओमकार पाटीलला आपण पाहतोय. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी उजवेष्टीवर चेंडू पडल्यानंतर वळसा घेताना दिसतोय. फलंदाज ओमकार पाटीलचा यावेळी प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव केला जातोय आशिष मेहरुलच्या गोलंदाजीवरती. रणनीती साफ पाहायला मिळत आहे. आशिषची उजवी एष्टी आणि उजव्या एष्टीच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न आशिष मेहरुलचा पाहायला मिळतोय. कॉमेंटर बॉक्स एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लोअर फुलटा चेंडू मिस टायमिंग फटका. रजत कुडाळकर झेल खाली येतोय आणि मात्र तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल जमलेला दान होताना दिसतोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जेतो कॅचेस जेतो मॅचेस, मात्र याच्या विपरीत कामगिरी पाहायला मिळते. एक साधं सोपा लॉलीपॉप झेल सुटतोय रजत कुडाळकर याच्या हातमधनं. जीवनदान मिळतंय ओमकार पाटीलला. येणाऱ्या काळामध्ये हे जीवनदान महाग ठरेल की गोलंदाज यानंतर बाद करण्यात यशस्वी ठरतील धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं. हितांशु यावेळी मात्र बॅटची किनार घेतोय. फ्लाइंग स्लिप मधनं चेंडूचा प्रवास डीप थर्ड मॅन पर्यंत समाप्त होताना दिसतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मधील खणखणीत चौकार पाहायला मिळतोय हितांशु याच्या बॅटमधनं. डीजे दरम्यान समालोचक सन्माननीय राजेश माळोदे तरळे तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय आप्पा कल्याणकर, सन्माननीय पप्या कल्याणकर तसेच सन्माननीय तेजस लाड समर्थ स्पोर्ट तसेच गोपी भांबुरे
हे या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ऋतांशु पाटील याच्या बँडमधला आपल्याला खणखणीत चौकार पाहायला मिळाला. जुहू गाव, नवी मुंबई इथून हा खेळणारा आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तीन षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही निम्मा षटकांचा खेळ बाकी असेल. धाडसकळ गोवा क्रिकेट संघाकडनं ऋतांशु पाटील आणि त्याच्या साथीला ओमकार पाटील ही मधल्या फळीतील जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघासाठी षटक क्रमांक 4 गणपती एंडकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. अर्थात ज्या गोलंदाजाने या षटकामध्ये सफलता मिळवली होती तो सागर कांबळे यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. अप्रतिम चेंडू म्हणावं लागेल. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळसा घेताना दिसतोय. फलंदाज ओमकार पाटीलला चेंडू चकवा देतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय सागर कांबळे याच्या गोलंदाजीवरती. गोलंदाजीचा अंदाज येत नाही फलंदाज ओमकार पाटीलला. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती सागर कांबळे याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 2 बाद 21 धावा. याही वेळी जशी झेरॉक्स प्रत काढावी तसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सागर कांबळेचा. एका अचूक टप्प्यावर लाईन अँड लेंथवरती आपली हुकूमत सिद्ध करताना दिसतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्याला महान गोलंदाज का म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती पाहायला मिळत आहे सागर कांबळे या गोलंदाजाकडनं. यावेळी मात्र चेंडू खाली राहतोय. उत्तर नव्हतं फलंदाज ओमकार पाटीलकडे. सलग तिसरा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. एक दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं. ओमकार पाटीलला अंदाज येत नाही कधी चेंडू वरती येतो, कधी चेंडू खाली राहतो, कधी चेंडू वळसा घेतोय. आणि नक्कीच ज्या वैविध्याने गोलंदाजी करताना दिसतोय सागर कांबळे आतापर्यंत रोखून धरलंय. षटक क्रमांक 4 हाताळतोय धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं. धावसंख्या स्थिरावली 2 बाद 21 धावा धावफलकावरती अवधूत स्पोर्ट कणकवली. यावेळी मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईनचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला ओमकार पाटीलकडनं. प्रयत्न असफल ठरतोय. सलग 4था चेंडू निर्धाव गणला जातोय आणि या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का सागर कांबळे या गोलंदाजाकडनं. 4 चेंडू सलग निर्धाव टाकतोय. किती दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र चेंडू उजव्या इष्टीवरती पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे ती ओमकार पाटीलला. 5व्या चेंडूवरती अखेर एकेरी धाव निघतंय. एकेरी धावसंख्येने जो मंदावलेला धावफलक होता तो पुढे सरकताना दिसला. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 नाणेफेक जिंकली. धाड सकळ गोवा क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि तो निर्णय यशस्वी ठरतोय की काय ही तमाम शंका मैदानावरती पाहायला मिळत आहे. कारण गोलंदाज आपला बोलबाला वर चष्मा गाजवताना दिसत आहेत ते या ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू बराच वळसा घेताना दिसतोय. पंच चेंडू स्वेअर असल्याचा निर्बळ देत आहेत. अतिरिक्त धाव मिळत आहे अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला आणि अतिरिक्त धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला 2 बाद 23 धावा. यावेळी थोडंसं स्लोवर वन चेंडू बनावं लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऋतांशु पाटील याचा प्रयत्न सफल ठरताना दिसतोय. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल धाड सकळ गोवा क्रिकेट संघासाठी. अवघी नाममात्र 1 धाव खर्च करतोय. 2 धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती तो सागर कांबळे नावाचा गोलंदाज. पहिल्या इनिंगमधील 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 23 धावा पाहायला मिळतोय. जशी गुणप्रभा रुसून बसावी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघावर तशी गुणप्रभा नाजूक आणि केविलवाना धावफलक पाहायला मिळतोय कणकवली क्रिकेट संघाचा. उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील ते अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघासाठी. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. षटक क्रमांक 5 गोवा राज्यातील फिरकी गोलंदाज अर्थात संदेश ठाकूर गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय तो धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं.
यावेळी लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी स्वागत केलं जातंय संदेश ठाकूरचं एका मोठ्या फटक्याने. डीजे रायगड प्रीमियर लीगचा मालिकावीर, त्याचप्रमाणे संदेश ठाकूर, सागर कांबळे, आशिष मेहरुल आणि महेश साकळकर आज एकाच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी लोअर फुलटा चेंडू डीप मिड विकेटवरती संरक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 2 बाद 30 धावा धाव फलकावरती आक्रमण होताना दिसतंय. एक मोठा फटका निघाला संदेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती. अजूनही 5व्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि लेफ्ट आर्म राऊंड विकेट ऋतांशु पाटीलसाठी. यावेळी अखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जमलेला घरंग जातोय. डीप मिड विकेटवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, ऋतांशु पाटील याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जात आहे आणि पाहावं लागेल तिसऱ्या पंचांकडनं निर्णय काय येईल. फलंदाज धावबाद आहे की सुरक्षित आहे, आणि नक्कीच मेगा स्क्रीनवरती आपल्याला रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित भव्य नक्कीच DRS पंचांच्या हातात आपण जी कम्युनिकेशन सिस्टीम पाहत आहात त्याचे प्रायोजक आहेत RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण, आणि मालवणमधील इलेक्ट्रॉनिक्सचं एक परिपूर्ण दालन. रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. धावचीत मधील कुशल निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. अखेर फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. संदेश जातोय मिचकावणाऱ्या देव्यातून, म्हणजे फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. तिसरा गडी बाद होतोय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचा ओमकार पाटील. अंशु पाटील त्याच्या साथीला राजन केरकर नॉन स्ट्रायकेटवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5वं धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं डावक्रे शैलीचा गोलंदाज, अर्थात फिरकी गोलंदाज संदेश ठाकूर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय, चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे. मोठे फटके संदेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऋतांशु पाटील थोडासा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठी खूप गरज असेल. याही वेळी सुंदर फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय ऋतांशु पाटील याच्या बॅटमनना. 6 धावांसाठी डीजे.
मोठ्या धावसंख्येत पाहायला मिळतोय. 43 बाद. या खोलवर टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीवरचा चेंडू येतोय डीप काऊ कॉर्नरवरती खराब क्षेत्ररक्षण अर्थात संरक्षण मिळतंय दुसऱ्या खेळाडूचं. संभाव्य चौ करायला रोखलं जात आहे. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने 5 षटकांचा खेळ समाप्त. 44 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ धाड सकळ गोवा क्रिकेट संघ विरुद्ध. शेवटचं षटक या इनिंगची सांगता इत्रिशी करणारं षटक ऋतांशू पाटीलला फलंदाजीमध्ये सूर गवसताना दिसतोय. शेवटचं हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं षटक आणि या षटकामध्ये 10-15 धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. मात्र धाड सकळ गोवा क्रिकेट संघाचा विचार केला 4 षटकं गोलंदाजांचा बोलबाला वर चष्मा पाहायला मिळाला आणि 5व्या षटकावरती संदेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं ते ऋतांशू पाटीलने. तब्बल 21 धावांचं षटक पाहायला मिळालं संदेश ठाकूरचं. शेवटचं षटक धाड सकळ गोवा क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज पाचारण केलं जातोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे 3 गडींच्या मोबदल्यात 44 धावा. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं षटक गोलंदाजीवरती सूर्या गावकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि 5व्या षटकामध्ये ज्या धावांची लयलूट केली गेली या षटकांमध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील सूर्या गावकर या गोलंदाजाला. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचा विचार केला तर नक्कीच या षटकांमध्ये 10-15 धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. धावफलक 60-65च्या आसपास नेण्याचा प्रयत्न असेल. प्रथम फलंदाजी करताना तो अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ स्ट्राईक एंडच्या दिशेने आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसतोय. तो ऋतांशू पाटील जुहू नवी मुंबईचा खेळाडू आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. गणपती एंडकडनं शेवटचं षटक क्रमांक 6 पंचांच्या डाव्या साईडने लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा पाहायला मिळतोय तो सूर्या गावकर. चेंडू येतोय तो शॉट लॉंग लेगच्या दिशेने अर्थात चेंडू सीमारेषा पार करताना दिसतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मधील खणखणीत चौकार पाहायला मिळतोय ऋतांशू पाटील याच्या बॅटमनना. डीजे चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर बाहेर वळसा घेताना दिसतोय. हे कौशल्य आहे हे नैपुण्य आहे गोलंदाज सूर्या गावकर याचं. पहिल्या चेंडूवरती चूक झाली मात्र ती चूक दुसऱ्या चेंडूवरती मी करणार नाही या ठाम इराद्याने पंचांकडे दाद मागितली जात आहे. अर्थात तिसऱ्या पंचांची मदत घेतली जात आहे ती अवांतर धावेसाठी. नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. शेवटचं षटक सूर्या गावकर हाताळताना दिसतोय. एक कुशल निर्णय होता. tenniscricket.in ची टीम मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि नक्की त्यांचंही कौशल्य ज्यावेळी तिसऱ्या पंचांची मदत मागितली जातं त्यावेळी त्यांचंही कौशल्य पणाला लागताना दिसत आहे. सूर्या गावकर पंचांच्या डाव्या साईडने लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी फलंदाज पंचांचा इशारा येतोय चेंडू नो असल्याचा म्हणजे नक्कीच फलंदाज ऋतांशू पाटीलसाठी संधी मिळत आहे. एक मोठा फटका खेळण्याची संधी प्राप्त होताना दिसत आहे ती ऋतांशू पाटीलला. धावसंख्या धावफलकावर बदलली
ती 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक सूर्या गावकर हाताळतोय. ऋतांश पाटील आतापर्यंत फलंदाजीमध्ये सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी मात्र चेंडू चकवतोय ऋतांशु पाटीलला. अचूक टप्प्यावर चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. उत्तर नव्हतं ऋतांशु पाटीलकडे. प्रयत्न झाला मोठा फटका खेळण्याचा, मात्र प्रयत्न असफल ठरतोय. धावसंख्या स्थिरावली 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सूर्या गावकर गोवा गोमंतक भूमीतील एक नावाजलेला गोलंदाज स्क्रीनवर पाहायला मिळतोय. गणपती एंड कडला लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी मात्र आखू टप्प्याचा चेंडू डीप पॉइंट वरती मोठा फटका निघतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे बॅटमधला चेंडू सांघिक धाव फलक अर्धशतक फलकाच्या मोबदल्यात. यावेळी सुंदर फटका. चेंडू स्वीपर कव्हर वरती. प्रवास समाप्त होताना दिसतोय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. ऋतांशु पाटील जी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली ऋतांशु पाटीलने आणि संघाला कौली क्रिकेट संघ. सांघिक धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा धावफलकावरती. इनिंगचा शेवटचा चेंडू सूर्या गावकर. यावेळी मधल्या शेवटचा चेंडू ऑन साइडला टोलवला जातोय. एकेरी धाव वेगाने पूर्ण केली गेली. डीप मिड विकेट वरती शतरक्षक पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने फेकी होताना दिसत आहे. तोपर्यंत हरणाच्या चापल्याने दुसरी धाव पूर्ण केली ऋतांशु पाटीलने आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा धावफलकावरती. एकेकाळी वाटत होता हा संघ 50च्या आसपास रोखला जाईल, मात्र 5वं षटक त्यानंतर 6वं षटक या हाणामारीच्या षटकांमध्ये फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. ऋतांशु पाटील एकाकी झुंज देतोय आणि अप्रतिम फलंदाजी म्हणावी लागेल ऋतांशु पाटील याची. संघाला एका सुस्थितीत नेऊन ठेवलाय. धाड सकळ गोवा क्रिकेट संघाविरुद्ध 64 धावांचं लक्ष असेल ते अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाचं. 13 चेंडू 36 धावांची नाबाद खेळी म्हणावी लागेल ऋतांशु पाटील. चार षटकार 2 चौकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋतांशु पाटील याच्या बॅटमध्ये. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 64 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 63 धावांचा बचाव केला जाईल. कुठचा संघ विजयाला गवसणी घालतोय, कुठचा संघ विजयाने सलामी देतोय. धाड सकळ गोवा की विपक्ष अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघ. काय घडतंय काय बिघडतंय दुसऱ्या इनिंग मध्ये मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे सहयोगी साथी समालोचक मराठीमधून अमोल जमदाडे मायक्रोफोनवरती येत आहेत. तर थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर आपली रजा घेतोय. ऐकूया श्री अमोल जमदाडे यांचा आवाज.
एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे, याची आपण नोंद घ्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा संगनायक आपण विशेष लक्ष द्या. जर तुम्ही 30 मिनिटाच्या आतमध्ये इनिंग समाप्त केला नाहीत, संपवलात नाहीत, तर एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे, याची आपण नोंद घ्या. नियमानं कटिबद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. यूट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा सामन्याचा आनंद घेतात. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे अध्यक्ष आणि मिडबाव गावचे प्रथम नागरिक आदरणीय भाईजी नरेसाहेब, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शैलेशजी लोकेसाहेब यांच्या संकल्पनेतनं, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतो आहोत. 19 पर्व आपण या स्पर्धेची पाहिलीत आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं हे 6वं पर्व आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो. प्रेक्षकांसाठी देखील विशेष गॅलरीची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून केली गेली आहे. HD क्वालिटीचे कॅमेरे देखील आपण पाहतो tenniscricket.inच्या माध्यमातून. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. त्याला दोन्ही टीम्सना विनंती आहे, अजिबात वेळ घ्यायचं नाही आहे. वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे वेळ अजिबात घ्यायची नाही आहे. आणि तुमची टीम मीटिंग्स तर बिलकुल घ्यायची नाही आहे. लक्ष द्या, आपल्याला वेळेमध्ये सामना संपवायचा आहे, त्यामुळे तुमची ग्रामसभा अजिबात घ्यायची नाही आहे मैदानावर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. धाड सकाळ गोवा क्रिकेट संघ ज्याने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाने प्रथमतः फलंदाजी करत असतानाच निर्धारित 6 षटकांमध्ये 63 धावा धावफलकावरती जमवल्यात. 64 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये धाड सकाळ गोवा क्रिकेट संघाला. सलामीची बेनीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. ओमकार हरपाल आणि रजत कुडाळकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डावाचा प्रारंभ करण्यासाठी. रजत कुडाळकर हा गोवाचा खेळाडू आहे आणि ओमकार हरपाल हा मुंबईचा खेळाडू आहे. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले. सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे युवराज कदम, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला खेळाडू आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. युवराज कदम आमच्या कॉमेंट्री बॉक्स चेंज करण्यात तयार आणि त्याच्या समोर डावखुरा बॅटर तयार आहे. ओमकार हरपाल यावेळेला कॉपी बुक स्टाईल सुंदर फटका बॅटवरती घेतलाय. प्रॉपर टायमिंग झालंय. चेंडू फरार, एक्स्ट्रा कव्हर बॉडी बाहेर आलाय चौकार. पिच केलं. यावेळेला क्षेत्ररक्षकाला हेरलं गेलंय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालाय. धावांच्या उत्तरामध्ये धाड सकाळ गोवा क्रिकेट संघ. एक ओमकार हरपाल ज्याने 4 धावांचं योगदान दिलंय. पहिल्या गड्याच्या रूपाने तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय.
रजत कुडाळकर आणि त्याच्या साथीला बंटी तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. तिसरा क्रमांक खूप महत्त्वाचा क्रमांक आहे. वन डे क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला तर विराट कोहलीचा हा क्रमांक आहे, जबाबदारीचा क्रमांक आहे, संघाला दिशादर्शक ठरवणारा हा क्रमांक आहे. बंटी बद्रिके स्ट्रायकिंग एंडला तयार. युवराजला एक सफलता मिळाली आहे, गोलंदाज तयार आहे. अकोट्यापदा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, ज्याने या अगोदर सुंदर असा झेल टिपला. वेंगुर्लेकर चेंडूची परती केली गेली आहे आणि त्या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते आहे 5. 1-5 पाठलाग करायचं या मॅचमध्ये 64 धावांचा. धाडसकाळ गोवा क्रिकेट संघ अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये हा सामना खेळत असताना तुम्ही पाहताय. अतिशय सुंदर असं अलिशान हिरवगार मैदान, मिडबावची शान मान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा. आजचा पहिला दिवस आणि स्पर्धेच्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक हिंदीमधून राहित सोलकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वाईट बॉल पंच कळवत आहेत. खराब चेंडू युवराजच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि दंडात्मक धावणे. धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे 6 वरती. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 2 क्षेत्ररक्षकांना मुभा आहे सर्कलच्या बाहेर. यावेळेला ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडूला पुन्हा एकदा पिच केलं गेलं. बराचसा चेंडू बाहेर आहे. पंचांच्या दोन्ही समांतर हा चेंडू आहे अवांतर. अतिरिक्त चेंडू आणि एक्स्ट्रा रन्स देखील पाहायला मिळणार आहेत. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. वाईट बॉल आहे की नाही याची मागणी केली गेली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून आणि DRS अर्थातच ऑकी टॉकीचा जो वापर केला गेला आहे पंचांच्या हातामध्ये. आपण जी कम्युनिकेशन सिस्टीम पाहत आहात त्याचे प्रायोजक आहेत RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खास ही सुविधा वापरली गेली आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय, निर्णय येतोय की हा वाईड बॉल आहे. वाईड बॉल, अतिरिक्त चेंडू, एक्स्ट्रा रन्स पुन्हा एकदा पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे जाते 7 वरती. 1-7 षटक क्रमांक 2 चालू होईल. मात्र पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती युवराज कदम आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज झाला. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती 7. आमच्यासोबत गुणलेखन करत आहेत संकेतजी काणेकर, त्यांचं देखील स्वागत आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा हा थरार. फुलटॉच पाठीवरती घेतला, ड्राईव्ह केलंय. विथ ऑलिम्पिक कार्पेटचा फटका, जमिनीची मदत घेतली या फटक्यासाठी. जमिनीला अगदी समांतर चेंडू चाललाय मिड विकेटला. पुन्हा एकदा समीर वेंगुर्लेकर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळालाय. चेंडूची फेकी येणार आहे, परती येणार आहे. तत्पूर्वी एकेरी धावेंचा कालावधी आहे. एकेरी धावणे सांघिक धाव फलक मात्र पुढे सरकतोय, पुढे जातोय 8 वरती. 1-8. बंटी बद्रिके खूप मोठा खेळाडू आहे, मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेला पिच प्रॉपर टायमिंग आहे, बॅट वरती घेतलाय बंटी बद्रिके, ब्रँडेड फटका आलाय, षटकार. काऊक क्षेत्राच्या डोक्यावरून अप्रतिम फटका खेळला गेला. बंटी बद्रिके ज्या खेळासाठी ओळखला जातो हा खेळाडू प्रत्यक्ष मैदानावरती त्याच्या माध्यमातून एक चांगला खेळ होताना तुम्ही पाहताय. बघा गोलंदाज युवराज कदम आला पंचांच्या डाव्या हाताकडून आणि ओरपी चेंडू अगदी बरोबर बॅटवरती घेतला आणि काऊक क्षेत्राच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय बंटी बद्रिकेने. यावेळेला चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. ऑन रॉयचा फटका आहे, लॉंग ऑन बाउंड्रीपर्यंत चेंडू आला. चेंडूची परती पुन्हा एकदा माघारी जाईल आणि धावसंख्या पुढे जाते 15 वरती. षटकार चौकार ज्यावेळेला पाहायला मिळतात त्यावेळेला प्रेक्षकांचे चेहरे खुललेले देखील आपण पाहतो. पहिलं षटक ज्या षटकात आपण एक विकेट्स पाहिल्या, एक षटकार देखील पाहिला आणि त्या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1-15 64 धावांचा पाठलाग करताना धाडसकाळ गोवा क्रिकेट संघ. रायगड प्रीमियर लीग 2023ची जी क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली ती क्रिकेट स्पर्धा बंटी बद्रिकेने अक्षरशः गाजवली आहे. हा खेळाडू आहे, खूप मोठा खेळाडू आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ज्याचा खेळ सातत्याने पाहतो. आज रामेश्वर प्रतिष्ठानच्या ग्रीन पार्क मैदानावरती आपण त्याचा खेळ पाहणार आहोत. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल पंच कळवत आहेत.
फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक 3 क्षेत्ररक्षकांना आता मात्र उभं असणार आहे. सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षण करू शकता. एक क्षेत्ररक्षक मिडी विकेट क्षेत्रामध्ये तुम्ही पाहताय आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्रीवरती आहे. क्षेत्ररक्षणासाठी तैनात केला गेला. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. स्ट्रायकिंग गेला फलंदाज तयार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार, ऑफ ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका, अप्रतिम फटका, प्रॉपर टायमिंग साधलं गेलंय का? डीप कॉर पॉइंटला डीप वरती क्षेत्ररक्षक आहे. वेगाची परती आली आहे यष्टिरक्षकाच्या दिशेने. 2 धावांची लहर झटपट वेगाने मैदानाच्या आतमध्ये. दुहेरी धावांनी धांगिक धाव फलक 17 धावा. 1 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 1 बाद 17 हा धाव फलक आहे. 64 धावांच्या उत्तरामध्ये धाडसकाळ गोवा क्रिकेट संघ, जो गोवा राज्यातील एक तगडा क्रिकेट संघ आहे. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ खूप चांगलं योगदान देताना आपण पाहिलंय. अवधूत स्पोर्ट कंट्रोल देखील तितकाच दमदार संघ आहे, जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. आणि दुसऱ्या बाजूला गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करणारा धाडसकाळ गोवा क्रिकेट संघ 64 धावांचा पाठलाग करतोय. रिव्हर्सचा प्रयत्न असफल ठरलाय बंटी बद्रिकेचा. चेंडू डॉट गणला गेलाय. धावसंख्या थांबली आहे 17 वरती. गोलंदाजी मार्कवरती हसन टिकलेला तुम्ही पाहताय. हसन गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. गणपती मंदिर एंड करण्यात त्याने गोलंदाजी सुरुवात केली आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षक देखील खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. मोसीनला यावेळेला पिच चेंडू आहे, अक्षरशः तुडून पडलाय, समोर टाकला चेंडू आणि जसा आला तसा पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बंटी बद्रिकेच्या बॅटमधून आलाय अप्रतिम षटकार. तेवीस वरती 1 बाद 23, 1 षटक आणि 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. यावेळेला ऑन साइडला खेळलाय. प्रॉपर टायमिंग झाले का हे पाहावं लागेल. चेंडू सीमारेषेपर्यंत तर जरूर गेलाय. पंचांचा सिग्नल येणं अजूनही बाकी असणार आहे आणि पंचांचा सिग्नल आलाय की हा चौकार आहे. एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषे पलीकडे फरार आलाय, चौकार. एक षटकार एक चौकार आल्यानंतर धावसंख्या पुढे जाते 27 वरती. रिव्हर्सचा दुसरा प्रयत्न सफल आहे बंटी बद्रिकेचा. सरळ बॅटने जर धावा येत असतील तर बॅट आडवी करण्याची गरज काय आहे हा प्रश्न आहे क्रीडा रसिकांच्या मनामध्ये. कारण बंटी बद्रिके जो खेळाडू आहे मिडी विकेट आणि लॉंग ऑफ एरियामध्ये किंवा समोर व्ही झोनमध्ये खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेला फुल टॉस बॅटवरती घेतलाय, क्रॉस लाईनचा वापर केला आणि चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग मॉडेल लाईनच्या पलीकडे. गगनचुंबी गगनभेदी षटकार बंटी बद्रिके. आणि त्याचा खेळ तुम्ही रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये पाहताय. पहिला विकेट लवकर बाद झाला, त्यानंतर बंटी बद्रिकेचं मैदानामध्ये आगमन झालं आणि या सामन्याची सूत्र जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. मोठ्या खेळाडूंचं हे खूप मोठं योगदान असतं. ज्यावेळेला मोठा सामना असतो, संघ अडचणीमध्ये असतो, त्यावेळेला संघाचा जो प्रमुख खेळाडू असतो तो सातत्याने धावून येताना आपण पाहिलंय. भारतीय क्रिकेट संघामध्ये विराट कोहलीने हे योगदान दिलंय.
भारतीय क्रिकेट संघासाठी. धावसंख्या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. षटक क्रमांक 2ची सांगता. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. यावेळेला प्लिक केलंय, टर्न केलंय बॅटने चेंडूला. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. पहिली धाव वेगात बनवली आहे. क्षेत्ररक्षकावर धाव टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र चाणाक्ष नजरेने नटलेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण ठेवलं आणि त्या दरम्यान आली आहे एक धाव. धावसंख्या पुढे गेली आहे 34 वरती. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024चा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील दुसरी महत्त्वाची साखळी फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करणारा धाडसकाळ गोवा क्रिकेट संघ 64चा पाठलाग करतोय. लेग स्टिकवरचा चेंडू गॅप शोधलाय आणि चेंडूला पाठवलंय लॉंग लेग एरियामध्ये. बंटी बद्रिकेच्या बॅटमधून आलाय अजून एक अप्रतिम चौकार. विजयासाठी गरज आहे गोवा क्रिकेट संघाला. 22 चेंडू 26 धावा हे समीकरण आहे. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये गोवा क्रिकेट संघ यावेळेला गॅप शोधलाय का? स्क्वेअर लेग एरियामध्ये खेळलाय फटका. टायमिंग तर बेबीस आलाय. चेंडू फरार झालाय आणि हा आलाय अजून एक चौकार बंटी बद्रिकेच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला पहिली जर विकेट आली होती त्यानंतर बंटी बद्रिके मैदानामध्ये दाखल झाला. समीकरण तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 21 चेंडूंचा खेळ आहे. 22 धावांची गरज आहे. फुल टॉस बॅटवरती घेतलाय. हा चेंडू तुम्ही बंटी बद्रिकेला टाकू शकत नाहीये. अशा पद्धतीचा चेंडू जर तुम्ही बंटी बद्रिकेला टाकला तर कदाचित 6 चेंडूंमध्ये 5 चेंडू तरी सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहेत. मिड विकेट सीमारेषे डोक्यावरून खेळला फटका. फुलटॉस चेंडू बॅटवरती घेतलाय. बॅट ऑफ मिडल ऑफ द बॅट फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय 6 धावांसाठी. तर ते 40 धावांचं आहे आणि ह्या अवघ्या 12 चेंडूंमध्ये 40 धावा आलेत बंटी बद्रिकेच्या बॅटमधून. सामन्याला पूर्ण टर्न केलंय बंटी बद्रिकेने आणि समीकरण तुम्ही पाहताय अंतरिम 20 चेंडूंचा खेळ आहे. 16 धावांची गरज आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक बंटी बद्रिकेच्या नावावरती लिहिलं जाईल का हे देखील पाहायचं या मॅचमध्ये. काय होणार आहे? बंटी बद्रिके रिदममध्ये आलाय. आता मात्र त्याची गाडी रुळावरती आली आहे. पट्टीवरती वेगाने धावायला लागली आहे. रोखावं लागेल बंटी बद्रिकेला. गोलंदाज तयार आहे समीर वेंगुर्लेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अजून एक गुणवान खेळाडू आहे समीर वेंगुर्लेकर, जो नवोदित खेळाडू आहे. मात्र याच्याकडे कल्पकता आणि कौशल्य आहे आणि त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये सिद्ध केलेली आहे. एकेरी धावेचा फटका डीपी पॉईंटला आपण पाहतोय. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे जाते 49. बंटी बद्रिकेच्या अर्धशतकाकडे आता मात्र क्रीडा रसिकांचं लक्ष आहे. कारण सामना जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडे थोडासा झुकलाय. गोलंदाज तयार. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका पाहायला मिळाला. जमनीची मदत विथ ऑन द कार्पेटचा फटका. कव्हर्सला आपण पाहतो. एक धाव निघाले. बंटी बद्रिके स्ट्रायकिंग एंडला जाईल का? मात्र षटकाची सांगता झाली आहे. अंतरिम 18 चेंडूंचा खेळ आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये गोवा क्रिकेट संघाला अवघ्या 14 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू व 14 धावा हे समीकरण आहे. तुम्ही पाहताय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रीन पार्क मैदान मिडबाव गावामध्ये रंगलाय क्रिकेटचा खेळ. आणि क्रिकेटचा खेळ पाहत असतानाच क्रिकेटच्या सामन्यामधील थरार तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. भारतातील नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जर आपण पाहिलं तर गोवा, कर्नाटक, मुंबई, सिंधुदुर्ग या
सगळ्या ठिकाणावरून दुरून आउट ऑफ स्टेशनचे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण पाहिलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी सहभागी झाले आहेत. मुंबई परिसरातील आहेत, रायगड परिसरातील खेळाडू आहेत. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. बॅटची कडा फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. धावबाद करण्याची संधी येईल का? अचूक फेकी करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली. एकेरी धावडी सांघिक धावफलक मात्र वधारलाय 51 धावांवरती. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17-13ची गरज या मॅच मध्ये. धाडसकळ गोवा क्रिकेट संघ आता मात्र फ्रंट फूटवरती आलाय. या सामन्यामध्ये आघाडीवरती पाहायला मिळालाय आणि गोलंदाजीपेक्षा फलंदाजी थोडीशी आघाडीवरती वाटते या सामन्यामध्ये. ओमकार तयार. बंटी बद्रिकेसाठी या कुठेपद चेंडू आणि यावेळेला पूल केलंय आणि हा पूल सक्सेसफुल झालाय. चेंडूमध्ये अर्धशतक होईल का? जी हा, बंटी बद्रिकेच्या बॅट मधनं आलाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या 2024च्या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आणि बॅट उंचावून आमच्या क्रीडा रसिकांना, आमच्या आयोजकांना अभिवादन करत असताना तुम्ही बंटी बद्रिकेला पाहताय. बंटी बद्रिके पुन्हा एकदा बॅट उंचावून आमच्या क्रीडा रसिकांना अभिवादन करायचं आहे. तमाम क्रीडा रसिक जो सामना पाहतात, बंटी बद्रिकेचं पहिलं अर्धशतक रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये. आता मात्र विजयासाठी गरज आहे अवघ्या एका धावेची. यावेळेला देखील चांगला फटका बंटी बद्रिकेच्या बॅट मधून सीमारच्या पलीकडे. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालंय. काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून बंटी बद्रिकेचा विजयी षटकार आलाय. MS धोनी स्टाईलने सामना संपवलाय बंटी बद्रिकेने आणि पहिल्याच लढतीमध्ये बंटी बद्रिके अक्षरशः बरसलाय. षटकार चौकारांची बोली भाषा. अवघ्या 16 चेंडूंचा त्याने सामना केला आणि 16 चेंडूंमध्ये 59 धावांची धमाकेदार खेळी बंटी बद्रिकेची. मी क्रीडा रसिकांना एकदा विनंती करणार आहे, बंटी बद्रिकेची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार आपण टाळ्यांचा गजर करूयात बंटी बद्रिकेच्या अप्रतिम खेळीसाठी, ज्याचं पहिलं अर्धशतक आपण रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये पाहिलंय. पुढील सामना अवधूत अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि RD स्पोर्ट्स मानगाव दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. RD स्पोर्ट्स मानगाव आणि अवधूत स्पोर्ट्स कणकवली सामना लगेचच चालू करायचा आहे. त्याचप्रमाणे आताच्या